असेल ना. आणि हात वरती करा बरं का. तेव्हा इट्स अ व्हेरी व्हेरी फन टॉपिक आणि त्याच्यामध्ये फार भारी भारी प्रश्न आहेत काय काय. तर बघू कोणाकोणाला येतात आता. माझं नाव आभा चिन्मय कुलकर्णी आहे. आता मी 5वीत शिकतेय आणि मी आज एक फन रिडल क्विज घेणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन, एक मिनिट. What goes around the world but stays in a corner? येस सांग. वल्लरी. A stamp. ओ परफेक्ट. What has a thumb and 4 fingers but not alive? अंगठा पण आहे आणि 4 बोट पण आहेत त्याला. हो, but जिवंत नाहीये. हे असं कसं झालं. म्हणजे मेलेल्या माणसाचा हात वगैरे असं म्हणायचंय का. नाही. काय? Gloves. अरे सही. What has cities but no houses? Huh? Electricity. A map. Yes. अ मॅप. ओ माय गॉड. हे आभा मला असं वाटतंय तू वल्लरीला आन्सर शेअर केले बरं का. नाही. नक्की. Okay. काय म्हणजे प्रश्न यायच्या आधी ती हात वर करतीये. पुढचा क्वेश्चन घेऊ. हो घे आता. काय वल्लरी जिंकणारे म्हणलं आम्ही जरा नर्वसच झालोय. हो की नाही परी. What runs but never gets tired? ओके गुड. आता वल्लरीला येत नाही. वल्लरी तू उत्तर द्यायचंस. नो प्रॉम्प्टिंग. Huh? नाही. River. No. मला तर काहीच येत नाही. एकही उत्तर मला येत नाही. Cycle. Clock. काय काय? काय Cycle. सायकल कोणीतरी सांगितलं. कोणी सांगितलं सायकल. Me. मी नाही. इज Akshara. अक्षरा. तू दिसत का नाहीयेस मग. बाकीच्यांना दिसतेय का अक्षरा. नाही. अक्षरा गायब झाली असता जरा. रुक जाओ स्पॉटलाइट में लाने दो. हा तेच म्हटलं गायब झालं कोणतरी. सायकल. सायकल नाही का. नाही. सायकल मारणारा टायर Clock? होतो अक्षरा. Huh? Clock. क्लॉक. Close. क्लोज टू क्लॉक. वॉच. नाही. हँड्स क्लॉकचे. But never. Pass. मी माइंड म्हणणार होतो पण माइंड गेट्स टायर्ड. परी. काय? Time. Yes. ओ भारीच. When I am young, I am taller, and when I am old, I am short. काय? Pencil. Candle. Huh? Candle. Yes. आपण ना एक अप्पर कट ऑफ ठेवूया त्या क्विज साठी आणि वल्लरी इज नॉट अलाउड टू पार्टिसिपेट. सगळेच उत्तर एवढे फास्ट. कम ऑन वल्लरी प्लीज गिव्ह अस अ चान्स. म्हणजे मी What तर ह्युमन kind of बीइंग्स tree म्हणणार can होतो. fit in your palm? अगं वल्लरी ये व्हिडिओ ऑन कर. मी मजा करतोय. Huh? ग्रीन टी. नाही. व्हॉट काइंड ऑफ ट्री. मी उत्तर नाही देत पण इथे राहते. तुला माहिती आहे याचं उत्तर. तो बोलते. अरे बाप रे खूपच झालं. मग आम्हाला क्ल्यू दे प्लीज. व्हॉट डू कॉल. हा ह्याला काय म्हणतो. पाम ट्री. Palm tree. यस. काहीतरी तरी आलं. आणि हे सगळं आभानी मला उत्तर शेअर करून माझी ही परिस्थिती आहे बरं का.
म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मित्रांनो काय चाललंय इकडे. खरंच उन्हाळ्याची सुट्टी असावी तर अशी. व्हेरी नाईस. येस. What has branches but no trunks, fruits and leaves? हे भगवान. हा ट्रिकी आहे जरा. आधीचे सोपे होते. हो. वल्लरीसाठी. आमच्यासाठी काय? अरे कोणीतरी उत्तर द्या मित्रांनो. हा? नाही तुझा आवाज नाही येते वल्लरी. तू काय म्हणते? लीफ. लीफ. व्हॉट हॅज नाही. ब्रांचेस बट नो ट्रंक. Leaves नाहीच आहेत. व्हॉट हॅज ब्रांचेस? ए बँक. Yes. I got this. Whoosh. What gets sharp the more you use it? पेन्सिल. No. पेन्सिल तर ब्लंट होते ना वापरून वापरून. हा ते पण. तेच आहे बरं का परी. पेन्सिल शार्प नाही होत. आपल्याला मग टोक करत बसायला लागतं आणि मग ते टोक निम्म्या वेळात तुटतं मग अजून टोक करत बसायला लागतं. मला माहितीये. काय? बरोबर ना? वल्लरी तू हेच उत्तर देणार होतीस. यार युअर इज ऑलरेडी शार्पर. What goes up but never moves? What goes up? स्टेअर्स. Yes. Oh. पण ज्या हॅरी पॉटर मधल्या स्टेअर्स असतील तर नॉट अलाउड. येस. भारीच. शेवटचा क्वेश्चन. ओके. What can fill a room but don't take space? एअर. एअर टेक स्पेस. बरं का? फुग्यामध्ये बघ भरल्यावरती टेक स्पेस. आता तुम्हाला सायन्स पण शिकवणार आहे तेजश्री मावशी थोड्या वेळाने. म्हणजे आज नाही. आज मॅथमॅटिक्स. वल्लरीचा हात ऑलरेडी होता. मी पण तेच उत्तर देणार होते. एअर का? हा. मी देऊ का उत्तर? काय? मला जे वाटतंय ते. काय? लाईट. Yes. अरे okay, so guys you can applaud for the winner. I'm pretty sure you know who won it. वल्लरी. अरे यार मला वाटलं मी एवढी उत्तरं दिली ना मी. आय एम नॉट द विनर. तुझ्यापेक्षा जास्ती वल्लरीने दिली. अरे यार. अच्छा ठीक आहे वल्लरी. नेक्स्ट टाइम मीच क्विज डिझाईन करतो. थांब पुढच्या वेळेचा. आणि इतका अवघड करतो ना. ओके फॅन्टॅस्टिक. सो आता आपण जाऊयात पुढच्या सत्राकडे. आणि सेकंड लास्ट सत्र आहे आपलं असं. आणि ते आहे घेणार आहे अक्षरा. राईट? हो ना? अक्षरा घेणार आहे. आणि आता आपण म्हणजे फारच मस्त क्विज घेतलं. आणि क्विजच्या आधी आपण काही कथा पण बघितल्या, उपासना पण बघितली. आणि आता फन पार्ट तर आहेच पण त्याबरोबर हे जे काही आपण कथा बघितल्या त्यातलं ईश्वर प्रेम आणि त्याच्या मागे असलेलं नियत कर्म आणि असं तुफान घोर कर्म आणि ते मनापासून करणारी अशी ही व्यक्ती आहे. आणि ज्याच्यामुळे केवळ म्हणजे राष्ट्रामध्ये असे जन्माला आले म्हणजे काही अनेक लोक आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आलेलीच आहेत पण त्यातली अशी की थोर आणि अमेझिंग व्यक्ती आहे. तिच्यावरती स्वाध्याय आहे अक्षराचा. तर आपण अक्षराकडे जाऊया. तिला स्पॉटलाइट मध्ये घेऊयात. हा आणि ओय सॉरी आद्या. अक्षराने गोष्ट सांगितली. व्हेरी व्हेरी सॉरी. आद्या सांगणार आहे. येस थांबा आद्या मी तुझ्याकडे येतो. आपण स्पॉटलाइट मिनिमाइज करत जाऊयात. हे ना सगळं यू कॅन ब्लेम इट ऑन द क्विज. ते यूज करून करून इतकं ना त्रास झालेला आहे. सो चलो ओके येस गो अहेड.